नमस्कार. उद्यापासून आपल्याला ऑप्शन्स भरायला सुरुवात करायची आहे. मी म्हटलं होतं त्याप्रमाणे ज्या लोकांनी मला अप्रोच केलं होतं आणि PDF वगैरे पाठवली होती त्या लोकांसाठी मी ऑप्शन्सचा सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा ऑप्शन्स तयार करून पाठवले आणि त्यांना असं सांगितलं की सिक्वेन्स तुम्ही लावा, कारण माझ्या सिक्वेन्समध्ये कायमच लॉजिक असतं की एक ब्रांच जिथपर्यंत चालते तिथपर्यंत जायचं आणि मग ब्रांच बदलायची परत पहिल्यापासून. वेरॅज लोकांना मला COEPs पाहिजे, मग कम्प्युटर नाही तर मग AIDS नाही तर मग ENTC चालेल, नाही तर इलेक्ट्रिकल असं असतं. तर त्या केसमध्ये तो मी दिलेला सिक्वेन्स काही सूट होत नाही. त्याच्यामुळे मी सिक्वेन्सच्या ऐवजी यावेळी लोकांना काय काय मिळू शकतं असा एक सगळ्या गोष्टी पाठवल्यात. त्यात मी म्हटल्याप्रमाणे ड्रीममधली अनेक ऑप्शन्स आणि मिळू शकणारे प्रत्येक ठिकाणी 5-10 ऑप्शन्स असे तरी आहेत. ज्यांना मिळालेत त्यांना ते पुढचा मेसेज पण दिला आहे, त्यामुळे त्यात काही विशेष बोलण्यासारखं नाही. आता लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मेनली हा प्रश्न येतो की आम्ही पुढच्या राऊंडला ऑप्शन्स बदलू शकतो का. तर तुम्ही पुढच्या राऊंडला ऑप्शन्स बदलू शकता, त्याच्यात काहीच नाही आहे. पण त्याचा अर्थ असा होतो की तुमचा विचारच बदलला. मला कळत नाही की राऊंड 1 टू राऊंड 2 मध्ये त्या 8-10 दिवसामध्ये तुमचा असा विचार काय बदलणार आहे. म्हणजे त्यांनी अलाउ केलं हे बरोबर आहे, पण तुम्ही ऑप्शन्स बदलावेत असं काही घडत नाही, घडू नये असं माझं मत आहे. म्हणजे असं कुठलंही कारण येत नाही. दुसरी गोष्ट, राऊंड 1 मध्ये आपल्याला सीट अलॉट होईल याच दृष्टीने ऑप्शन द्यायचे. अगदी पहिले 40 ऑप्शन 50 ऑप्शन्स तुम्ही असे दिलेत की जिथं मिळालं तर तुम्ही जाल, पण त्याच्या पुढचे सुद्धा ऑप्शन्स तुम्हाला असे द्यायला पाहिजेत की तुम्ही नाईलाजाने जाल, कारण की तुम्हाला पाहिजे ती ब्रांच मिळते. अशा दृष्टीनेही पुढचे ऑप्शन्स देणं आवश्यक आहे. तुम्हाला 7वा 8वा ऑप्शन्स मिळत असताना कोणीही तुम्हाला डायरेक्ट 42 आणि 45वा ऑप्शन देणार नाही आहे. ते ऑप्शन्स कायम सिक्वेन्सनीच चेक होणार आहेत. त्यामुळे तुमची लिस्ट एकदा तयार झाली की इथपर्यंत मला जायचं आहे, हे मला सगळं चालणार आहे, तरीही त्याच्या पुढचे किमान 10-15 ऑप्शन्स असे द्या की कुठेच नाही तर तुमच्या हातात एक सीट राहील. यावर्षी विद्यार्थी वाढलेले आहेत, ते विचारात घ्यायला पाहिजे. अनेकांचा असाही प्रश्न होता की युनिव्हर्सिटी बदलू का. युनिव्हर्सिटी बदलायला हरकत काही नाही आहे, पण तेवढ्या सीट्स कमी होतात. म्हणजे मी एका कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजच्या बद्दलच बोलताना असं म्हणू शकतो की जिथे प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओपन मुलाला होम युनिव्हर्सिटीत 7-8 सीट येतात आणि मुलींना 3 किंवा 4, त्यास अदर दॅन होम युनिव्हर्सिटी येणाऱ्या मुलांना 2 किंवा 3 सीट आणि मुलीला 1-2 सीटच येतात. त्यामुळे त्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे सो कॉल्ड कट ऑफ जेव्हा आपण बघतो तेव्हा तो कट ऑफ असतो का त्या एका मुलीने घेतलेल्या त्या मुलीची रँक असते. त्या कट ऑफवरनं काही जज करता येत नाही. आणि काहीसं अशाच प्रकारे आपण रिझर्वेशनमध्ये सुद्धा जिथं एक सीट एक लेडीजला किंवा एक जेंट्सला किंवा टोटल एकच सीट असा प्रकार जिथे होतोय तिथेही लोकांनी असंच लक्षात ठेवा की ती त्या सीटची रँक आहे. तुम्ही त्याला कट ऑफ म्हणताय, पण याचा अर्थ त्या रँकच्या वरच्या सगळ्यांना ते ऑप्शन मिळेल असं नाही आहे. तुम्ही या गोष्टीचा नक्की नीट विचार करा आणि सेफर साईड आणखी पुढचे ऑप्शन्स द्या. पुढच्या राऊंडला इम्प्रूव्हमेंट होईल का नाही, तर इम्प्रूव्हमेंट होण्याचे चान्सेस 5-7% पेक्षा जास्त नाहीत. तेही इम्प्रूव्हमेंट टॉपच्या कॉलेजेसमध्ये होण्याची कुठलीही शक्यता नाही. पूर्वी इम्प्रूव्हमेंट झाल्याची जर का काही उदाहरणं असतील तर त्यावेळेला आपल्याकडची ॲडमिशन प्रोसेस आणि ऑल इंडिया JEEच्या ॲडव्हान्सवरची सिस्टीम एकावेळी चालू असल्यामुळे आपल्या राऊंड 1 नंतर त्यांची राऊंड 2 झाल्यावर काही मुलं सोडून जात असत. आता काही तसं शक्य नाही आहे. त्यांच्या सगळ्या ॲडमिशन झालेल्या आहेत, असं काहीही घडणार नाही आहे. इम्प्रूव्हमेंट होण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणजे नशिबाने एखाद्याची झाली इम्प्रूव्हमेंट तर आनंद आहे, पण अदरवाईज इम्प्रूव्हमेंट होईल म्हणून राऊंड मागून राऊंड आपण वाट पाहणार नाही आहोत. परंतु तरीही
पहिल्याच राऊंडला आपण डायरेक्टली फ्रीज स्वतःचे स्वतः करून घेणार नाही आहोत. काहीही झालं तरी आपण तिन्ही राऊंडमध्ये किंवा चारही राऊंडपर्यंत आपलं जे स्टेटस आहेत ती सीट क्लेम करायची. त्याच्यासाठी काय ते 500-1000 रुपये आपल्याला भरायला सांगतील, ते पैसे भरायचे म्हणजे तुमचा क्लेम त्या सीटवरचा राहतो आणि पुढच्या राऊंडला परत कंटिन्यू करायचं. पुढच्या राऊंडला तुम्ही ऑप्शन्स ॲड करू शकता किंवा तेच ऑप्शन्स ठेवलेत तर तुम्हाला समजा 14वा ऑप्शन मिळाला असेल तर तो सेकंड राऊंडमध्ये फक्त पहिले 13 कन्सिडर करतो. म्हणजे झालं तर तुमची सीट इम्प्रूव्ह होते, पुढचे ऑप्शन्स तो बघतच नाही. पण त्याची काळजी करू नका, ती सिस्टीम चांगली चालते. तुम्ही आपणहून जर का एखादा 18वा ऑप्शन वरती आणून बसवलात 14च्या वरती आणि तो मिळाला तर त्याला काही करता येत नाही. रिव्हर्सल नाही आहे. म्हणजे सेकंड राऊंडच्या नंतर तुम्ही म्हणलात मला आता फर्स्ट राऊंडची सीट पाहिजे असं होणार नाही. त्यामुळे मी परत सांगतो की उगाच ऑप्शन सिक्वेन्सची खेळायच्या फंदात पडू नका. राहिला ज्याच्यावरती बऱ्याच लोकांची आशा आहे की शेवटचा जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे ती तर सगळी गंमतच आहे. कारण इन्स्टिट्यूट लेवलला ते म्हणतात आमच्याकडे तुम्ही अर्ज करायचा, ऑप्शन्स घेणार. आता ऑप्शन्स घेणार म्हणजे मी इन्स्टिट्यूट लेवलला सुद्धा ऑप्शन 1, 2, 3 द्यायचे काम आहे, हे माझे प्रश्न आहेत. तुम्ही बघा विचार करून. आणि मग ते त्या लिस्ट रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसना पाठवणार. तुम्ही वाचा, त्याच्यात तसं दिलेलं आहे. आणि मग ती कॉलेजेस ॲप्लिकेशन्स मागवणार मुलांकडनं आणि मग ते त्यांची अलॉटमेंट करणार. मग प्रश्न असा आहे, मग तुम्ही कशासाठी हा पुढचा राऊंड इन्स्टिट्यूशनल राऊंड आम्ही करतो म्हणताय जर का तुम्ही अलॉटमेंट करत नाही आहात तर? याला काही लॉजिक नाही आहे आपल्याकडे की असं का करताय, किंवा त्यांच्याकडेही नसेल. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंडमधनं जर का सीट मिळाली तर ती मुलं काही अशी नसणार आहेत की ज्यांना कॅप 1, 2, 3 मध्ये काहीच मिळालेलं नाही आहे 4 पर्यंत. त्यामुळे त्यांनी एक ॲडमिशन तर कन्फर्म केलेली असणार आहे. आणि मग इन्स्टिट्यूशनल राऊंडची ॲडमिशन घेतल्यानंतर त्या आधीच्या ॲडमिशनमध्ये ती जागा जर का रिकामी होईल त्या कॉलेज आणि ब्रांचला तर ती त्या कॉलेजनी कशी भरायची याच्या काही गाईडलाईन्स आहेत का? पुढचं गोष्ट की तुम्ही जे म्हणताय इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये इन्स्टिट्यूशनल कोटा जो आहे त्याच्या फीज काय तिप्पट वगैरे, तर अशा तिप्पट फीज घ्यायला तुम्हाला शुल्क नियंत्रण समिती जी आहे त्यांच्याकडनं परमिशन आहे का, ती कॅल्क्युलेशन्स तशी केली आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय की आमच्याकडे मुलांनी अर्ज करा, तर आत्तापर्यंत सुद्धा या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्सला जेव्हा मुलगा येत असे तेव्हा त्याचा या CET-मध्ये अर्ज असायलाच पाहिजे होता. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफाईड तो इलिजिबल आहे हे ठरतं आणि मगच पुढे. त्यामुळे त्या राऊंडला काय दिवे लावणार आहेत आणि त्या इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये जर का सीट्स वेकंट झाल्या तर त्या गेल्या तर त्या काय करायचं? परत माझे जुनेच प्रश्न की इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये जर का जिथं तुम्ही तिप्पट फी आहे वगैरे असं म्हणताय, परवानगी आहे, तिथे जर का रिझर्वेशनच्या मुलांनी ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, SC ST सोडून द्या, पण OBC NT1 NT2 ज्यांनी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट दिलंय तर इकडे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट देऊन त्यांची फी निम्मी किंवा माफ आहे, तर तिप्पट फीमध्ये इन्स्टिट्यूशनल लेवलला ॲडमिशन मिळाल्यानंतरही त्यांची फी माफच होणार आहे का, ती फी सरकार भरणार आहे का, याचं उत्तर आपल्याला अजूनही मिळालेलं नाही आहे. नंबर 1. नंबर 2, मग जर का तुम्हीच या 20% इन्स्टिट्यूशनल लेवलचे ॲडमिशन करताय तर त्याच्यामध्ये रिझर्वेशन का नाही आहे? तुम्हीच करताय, तुम्हीच ऑथॉरिटी आहात, तर तुम्ही पण ते रिझर्वेशन ठेवायला पाहिजे. 20%, 12 सीट्स हा लहान आकडा नाही. 60चं डिव्हिजन करायच्या ऐवजी तुम्ही त्या इन्स्टिट्यूशन लेवलच्या सीट्स आणि ऑल इंडिया सीट्स मिळून 39 वरती आणल्यात. आमचं सगळं गणित 40 म्हणजे 1.5 सीटचा प्रश्न होतो. ऑल इंडियाला तुम्ही रिझर्वेशन ठेवलंच नाही आहेत, त्याच्याबद्दल आम्ही बोलतच नाही. त्यात मुलांनी ॲडमिशन घेतली तर त्याला फीजचा सगळा बेनिफिट मिळतो हे आम्हाला माहिती आहे, पण इन्स्टिट्यूशनल लेवलमध्ये मिळणार का, हे असे अनेक प्रश्न आहेत. बघा, विचार करा, तुर्तास ऑप्शन्स नीट तयार करा, सिक्वेन्स नीट तयार करा, कोणावरही अवलंबून राहू नका. आणि
ज्याच्यावर विश्वास असेल त्या एकाच माणसाचं ऐका. एकाचं म्हणणं दुसऱ्याशी व्हेरीफाय करायच्या फंदात पडू नका. मलाही कोणी जर का विचारलं की ते असं म्हणतात तुमचं काय मत आहे, तर मी त्याच्यावर उत्तर देत नाही. आणि माझ्या म्हणण्यावरती कोणी काही म्हणलं तरी मला त्याची फिकीर नाही. माझा याच्यात कुठलाही स्वार्थ नाही, हे मी गेल्याच वेळेला सांगितलंय ना. मला तुमचं वाईटच व्हावं अशी काही माझी इच्छा आहे नाही. शक्यतो तुमचं चांगलं व्हावं याचे प्रयत्न मी करतोय, करत राहीन. पटलं तर बघा, नाहीतर माझं कुठलंही तुमच्यावरती बंधन नाही, काहीही नाही. धन्यवाद. ऑल द बेस्ट. ऑप्शन्स नीट करा, नीट भरा. ऑप्शन्स कसे भरायचेत याबद्दलचा एखादा व्हिडिओ मी कदाचित उद्याला टाकीन. बघू. धन्यवाद.